हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टोरीमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या टॉपिकला स्टार्ट केलं आहे सरफेस केमिस्ट्री. सरफेस केमिस्ट्रीमधलं आपण इंट्रोडक्शन पार्ट मागच्या टॉपिकमध्ये सगळं कंप्लीट केलं आहे की ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, ॲब्सॉर्बंट म्हणजे काय, ते सगळं बघितलं. हे तुम्हाला 5 मार्क्सला क्वेश्चन तुम्हाला चॅप्टरमध्ये आहे की नाही माहिती नाही, बट हे क्वेश्चन विचारले गेले आहेत, तर मी म्हणून ते घेते. 5 मार्क्सला विचारले गेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट आर द मिल्क ड्रॉ अँड डिस्कस द स्ट्रक्चर ऑफ द कॅटॅनिक अँड अनायनिक मिल्क सरफॅक्टंट इन वॉटर. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, व्हॉट आर द मिल्क. ठीक आहे, स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही क्युरियस असेल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता बघा, तुम्ही आन्सरिंगमध्ये कसं लिहिणार आहे, हा तुम्हाला जस्ट 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला गेलेला होता. ठीक आहे, आता बघा मिल्क म्हणजेच काय की ऑटो ऑर्गनाइज असेंब्ली फ्रॉम इन द लिक्विड अँड कंपोज ऑफ द ॲम्फोफिलिक मायक्रो मॉलिक्यूल मेड अप ऑफ द सॉल्व्होफिलिक अँड सॉल्व्होफिलिक ब्लॉक्स. कशाने बनलेले असते ती मायक्रोमॉलिक्यूल ऑफ द ॲम्फिफिलिक मायक्रोमॉलिक्यूल मेड अप ऑन द सॉल्व्होफिलिक अँड सॉल्व्होफिलिक ब्लॉक्सने बनलेले असते. ठीक आहे, त्याची असेंब्ली अशा प्रकारे म्हणजे ऑटो ऑर्गनाइज केलेली आहे लिक्विड त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि मिळायला कशाने फॉर्म होतात की व्हरायटी ऑफ द मॉलिक्यूल इन्क्लुडिंग द सोप, डिटर्जंट, सर्फॅक्टंट जे पण असतील, म्हणजे डिटर्जंट लाईक जे पण असतील त्याच्याने ॲडेड इन टू द वॉटर. द मॉलिक्यूल इन द फॅटी ॲसिड, सॉल्ट ऑफ द फॅटी ॲसिड, फॉस्फोफोलाइट्स और अदर सिमिलर मॉलिक्यूल याच्याने ती बनलेली असते. ठीक आहे, देर आर द 2 टाईप ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म. फर्स्ट म्हणजे तुमचे एक नॉर्मल असतात आणि सेकंड म्हणजे तुमचा इन्व्हर्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, जसं एक्झाम्पल देऊन की एक तर बॉईल इन वॉटर आणि वॉटर. जस्ट तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला सिंपल आहे की नॉर्मल मिल्क म्हणजेच काय की इट इज द ॲक्वियस सोल्युशन फ्रॉम अँड द ॲग्रिगेट विथ द हायड्रोफिलिक हेड रिजन इन कॉन्टॅक्ट विथ द सराउंडिंग सॉल्वंट. म्हणजे जो त्याचा टेलचा पार्ट जो असणार आहे तो कशाला असणार आहे, मिल्क सेंटरमध्ये असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, सबस्टिट्यूट द हायड्रोफोबिक सिंगल स्टेल रिजन इन द मिल्क सेंटर. दिस इज नोन ॲज द नॉर्मल फेज मिल्क म्हणू शकतात. तुम्ही जस्ट एक्झाम्पल सांगू शकतात की ऑइल इन द वॉटर. म्हणजे ऑइल इन द वॉटर तुम्ही सांगू शकतात की सिंगल इन द रिजन ऑफ द मिल्क. आणि इन्व्हर्समध्ये काय होईल की तुमचा तो जो हेडचा पार्ट असेल तो काय असणार, मिल्क सेंटरला असणार. एवढंच तुम्ही राईट डाऊन करणार. दोघी पण तुमचं फक्त इन्व्हर्स आहे ना. आता मग इन्व्हर्समध्ये तुम्ही काय राईट डाऊन करणार आहे, द इन्व्हर्स मिल्क हॅव द हेड ग्रुप ॲट द सेंटर वाईल द टेल एक्सटेंडिंग आउट. म्हणजे तुम्ही एक्झाम्पल इथे लिहू शकता, वॉटर इन ऑइल. ठीक आहे, आता तुमचा नेक्स्ट सांगितलं तुम्हाला सरफॅक्टंट म्हणजे काय ते तुम्हाला, आणि त्याचे 2 टाईप्स आहेत ते तुम्हाला डिस्कस करायला लावले. ठीक आहे, आता सरफॅक्टंट म्हणजेच काय, are the compound that is the lower the interfacial surface tension between the two liquid between किंवा लिक्विड अँड सॉलिड म्हणू शकता. तुम्ही 2 लिक्विड म्हणू शकतात किंवा सॉलिड अँड लिक्विड म्हणू शकता. ठीक आहे, आता बघा सरफॅक्टंट मे बी ॲक्ट ॲज द डिटर्जंट, विटिंग एजंट, इन्फ्लुएझर. म्हणजे हे तुम्ही बघा फॉर्मिंग एजंट अँड डिस्परंट. तुम्ही जेव्हा सोप वगैरे जेव्हा तुम्ही त्याच्यावरती दिलेलं असतं, बॉक्सवरती राईट डाऊन केलेलं असतं बघा, तुम्ही तिथं हे करा, तुम्ही वाचू शकतात की त्याच्यावर काय काय राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल हे सगळे यूज केलेले असतात. सरफॅक्टंट आर क्लासिफाईड इन 2 कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय होतं आहे कॉम्पोजिशन ऑफ द हे. आता बघा त्याचे कुठले होतं, एक नॉन अनायनिक पडतो, एक अनायनिक पडतो, कटायनिक आणि ॲम्फोफोटिक. तुम्हाला फक्त 2 विचारले गेले, एक तर कटायनिक विचारला गेला आणि एक अनायनिक विचारला गेला. ठीक आहे, आता दोघांचं फक्त तुम्हाला डिस्कस करायचं आहे. अनायनिक म्हणजे काय की जो सरफॅक्टंटचा कंटेंट अनायनिक फंक्शनल ग्रुप आहे ॲज हेड ॲज द सल्फेट, सल्फोनेट, फॉस्फेट अँड जस्ट तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता की अल्किल सल्फेटचं बघा हेल्थ म्हणजे हेड टाईप ऑफ द रिजन कसे येतं. ऑर्गॅनो सल्फेट इन द क्लास ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. कारण की तुम्हाला जे पण माहिती आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये येतात. ठीक आहे, शेअरिंग ऑफ द कॉमन फंक्शनल ग्रुप इज कॉमनली विथ द स्ट्रक्चर. तुम्ही सांगू शकतात की ROSO3. ठीक आहे, द एसोपिर कोर इज द सल्फेट ग्रुप अँड R ग्रुप इज द एनी ऑर्गॅनिक रेसिड्यू. ऑल ऑर्गॅनो सल्फेट आर फॉर्मली इस्टर डिराईव्ह फ्रॉम द अल्कोहोल अँड सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे, alkyl sulfate is consist of the hydrophobic hydrocarbon and chain in the polar sulfate or the hydrophilic sulfate group ने जॉईंट असतात. ठीक आहे, नंतर तुम्ही सांगू शकता की कटॅनिक सल्फेट म्हणजे त्याच्यामध्ये काय ना, फक्त त्याचं जसं तुमचा कटॅनिक सल्फेट इज कंटेन द कटॅनिक फंक्शनल ग्रुप. देर इज द हेड सच ॲज द अमाइन अँड क्वाटर्निक अमाइन साल्ट. सांगू शकता बघा, प्रायमरी अमाइन हा सेकंडरी अमाइन आहे. ठीक आहे, डुअल ग्रुप आणि इथं 3 ग्रुप म्हणजे टर्शरी. अमाइन आर द organic compound and functional group that contain the basic nitrogen atom in the lone pair of the amine are the derivative. बघा, हे lone pair of the electron nitrogen म्हणजे ammonia obtained by the replacing one or more hydrogen replace होतो हे ग्रुप. ठीक आहे,
अमाइन कन्सिस्ट ऑफ द हायड्रोफोबिक अल्किल चेन अँड हायड्रोफिलिक बेसिक नायट्रोजन. ओके. आता तुम्हाला जसं एवढं तुम्हाला तो क्वेश्चन एवढाच होता की ड्रॉ द स्ट्रक्चर इन द कटायनिक आयोनिक फॉर्ममध्ये. आता तुम्हाला जर विचारेल की फॅक्टर अफेक्टिंग कुठले कुठले असू शकतात क्रिटिकल मेडिकल कॉन्सन्ट्रेशन आणि इक्विलिब्रियममध्ये, तर तुम्ही ते राईट डाऊन करू शकता. त्याच्यामध्ये एकदम सिम्पली हा पण तुम्हाला जस्ट वेगळा विचारला असू शकतो किंवा त्याच्यात पण कन्क्लूड केलेला असेल. ठीक आहे. हा पण 5 मार्क्सला विचारला गेला आहे क्वेश्चन म्हणून घेतला आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की इन द कोलायडल अँड सरफेस केमिस्ट्री द CMC म्हणजे काय क्रिटिकल मेडिकल कॉन्सन्ट्रेशन. इट इज डिफाईन ॲज द concentration of the surfactant above which is the molecule from and or additional surfactant added to the system go to the molecule. ठीक आहे. आता याची इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय सर्फॅक्टंटची तुम्ही सांगू शकता की बिफोर रिचिंगला काय होतं की CMC इन द सरफेस टेन्शन चेंज इन द स्ट्रॉंगली विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सर्फॅक्टंट. काय सांगितलं आहे त्यांनी, सरफेस टेन्शन चेंज इन द स्ट्रॉंगली विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सर्फॅक्टंट. आणि आफ्टर हे बिफोरच्या वेळेस होतं. आता आफ्टर रिचिंगच्या वेळेस तुम्ही सांगू शकता सरफेस टेन्शन रिमेन्स द रिलेटिव्हली कॉन्स्टंट असणार. इथे स्ट्रॉंगली कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सर्फॅक्टंट होतं, इथं रिलेटिव्ह चेंज इन द लोअर शेपमध्ये असणार, सोपमध्ये असणार. ठीक आहे. तुम्ही इथं नंबरिंग देऊन घ्या. नंबरिंग दिलं म्हणजे तुम्हाला इझिली राईट डाऊन करता येईल. द व्हॅल्यू ऑफ द CMC फॉर द गिवन रिस्परंट इन द गिवन द मिडियम डिपेंड्स अपॉन द कशा डिपेंड्स द टेम्परेचर, प्रेशर अँड अदर सरफेस जे पण ॲक्टिव्ह सबस्टन्स असतात त्यांचे किंवा इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यावर डिपेंड असतात. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट तुम्ही सांगू शकता की म्हणजे ओनली फ्रॉम द अबल क्रिटिकल मेडिकल. आता तुम्ही जस्ट एक्झाम्पल देऊन सांगू शकतात की सोडियम डोरेल सल्फेट इन द वॉटर ॲट द 25 डिग्री सेल्सिअस इन द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती असणार आहे, 18 × 10⁻³ मोल पर लिटर असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढच्या टॉपिकला मग आपण सगळे थेरम बघणार आहेत. आता त्याच्यामध्ये फक्त 3 का 4च थेरम बाकी आहेत आपले. एक तर तुमचा गिब्स थेरम बाकी आहे, सेकंड वन तुमचा लँग्वेज थेरम बाकी आहे, आणि एक तुमचा बीट म्हणजे ते तिघी पण सायंटिस्ट आहेत, ते त्यांच्या जस्ट मी तुम्हाला सांगायलाच पुढे डिस्कस करणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही बघत राहा. ठीक आहे. आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.